जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी असे भगवंत लाडके भक्त असताना माझे देहुनिवासी तुकोबराय सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. एका आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण तुम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अभंग जो निवडला तो फक्त एका मातेसाठी. ते सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराचं हित कशात आहे हे फक्त माय जाणू शकते. आता तुम्ही इथं बसेल बाप मंडळी म्हणताल, महाराज असं कसं म्हणता, हे की नाही कैलास भाऊ? तुम्हाला प्रश्न पडेल, महाराज आमच्या बाळाचं हित कशात आहे हे आम्हाला समजत नाही का? तुम्हाला हे कळतं नाही असं नाही, पण आमच्यापेक्षा कमीच. ते कसं ते पण आहे का? मला सांगा, जन्माला आलेल्या बाळाला दूध भाकरी द्यायचे, गुलाबजाम द्यायचे का बासुंदी द्यायची का नुसतं दूध पाजायचंय का मध पाणी द्यायचंय हे बापाला जास्त कळतं का आईला कळतं? महिला मंडळी, आईला. म्हणून अशा मातेसाठी तुकोबराय सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मग अशी असणारी माय नेमकी आहे तरी कशी बाबा? आई विषयी तुकोबराय बोलतात. अशी असणारी आई आहे कशी? ते बोलतात, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. कसलाही स्वार्थ अर्थ मनात न ठेवता नितांत लेकरावरती प्रेम करते. कोणत्या आईने कोणत्या बाळाला, इथं बसलेल्या माईला कधी हिशोब मागितला का? बाळा तुला जन्माला घालताना एवढा एवढा त्रास झाला, 5,000 10,000 कर्ज तुझ्यावरती, मागितलं? तुम्हाला कोणत्या आईने कधी मागितलं? महत्वाच्या टायमिंगला डॉक्टरांच्याकडे गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो, 1 रात्र 2 दिवस 3 दिवस राहिलो, 2 रात्री 1 दिवस राहिलो. राहिल्यास नंतर डॉक्टरांनी बिल काढलं, 40,000 50,000 70,000 लाख 2 लाख भरलं का नाही का ना? पण तोच त्रास त्या माऊलीला झाला. ह्या माऊलीने या मातोश्रींनी कधी ₹1 2 खर्च मागितला का? कधीच नाही. अजून सोप्या भाषेतला ऐका, आज एक पॅन्ट एक शर्ट जर तुम्ही लॉन्ड्रीत धुवायला टाकलंच तर किती पैसे लागतात? 100 150 लागतात का नाही? पण ज्या आईने तब्बल 20 वर्ष आपली कपडे धुतली का नाही, नवे नवे अख्खा आपल्याला धुतलं, दिलं का 5-10 रुपये? केला हिशोब? कधीच नाही. एवढं प्रेम त्या आई लेकरावर ते करते का नाही? मग हे प्रेम शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही, किलो 2 किलो मोजता येऊ शकत नाही. मग किती प्रेम ते सांगतात, पोटी भारव आहे त्यांचे सर्व स्वहिस आहे. 9 महिने 9 दिवस उदरात वागवलं वाढवलं, विना तक्रार सगळं सहन केलं. शब्दात नाही मोजता येऊ शकत एवढं प्रेम. मग अशा मातेची उपमा ना बाबांना साजेल अशी, ना आजोबांना साजेल अशी, ना आजीला साजेल अशी, ना मामांना साजेल अशी, कोणासारखीच नाही आई. आई सारखी फक्त आईचे. कारण आहे का? तुम्हाला विचारलं साखर किती गोड, काय प्रश्न आहे? साखर किती गोड, तुम्ही काय उत्तर देताल? महाराज, काही माणसं म्हणतील, महाराज साखर चहा इतकी गोड. बरोबर आहे का? नाही. काही माणसं म्हणतील, महाराज साखर लाडू इतकी गोड. बरोबर आहे का? नाही. साखर चहा इतकी गोड नाही, साखर लाडू इतकी गोड नाही, साखर जिलेबी इतकी गोड नाही. मग साखर किती गोड? साखर साखरे इतकीच गोड, साखरेला जोड नाही, उपमाच नाही. अशी असणारी आई. काही माणसं म्हणतील, महाराज आई एवढं प्रेम आजी करते. नाही करू शकत. आई एवढं प्रेम बाबा करतात. नाही करू शकत. आई एवढं प्रेम मामा करतील, आजी करेल, आजोबा करतील, मावशी करेल, काका करेल. नाही, आई एवढं प्रेम फक्त आईच करू शकते. जसे साखर साखरे इतकीच गोड, तसे आईला जोड नाही. म्हणून अशा मातेची उपमा कोणाला साजेल अशी होत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, मातेची उपमा फक्त संतांना साजेल अशी आहे. कारण संत काय करतात? इहलोकीचं दुःख नाही संपवत, तर परलोकीचं सुद्धा दुःख संपवतात. म्हणून संतांची उपमा फक्त मातेला साजेल अशी आहे. म्हणून आईची उपमा ते संतांना देतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. माझा उर्वरित भार जो आहे का तो आता संतांच्या वरती आहे. हा अभंगाचा भावार्थ. विठ्ठल त्याचबरोबर बोलता बोलता सेवेचा परिहार द्यायचा राहून गेला. ज्या निमित्तानं आजचं ज्ञानदान आहे, ज्या निमित्तानं आजचं अन्नदान आहे, ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत,
वैकुंठवासी कैलासवासी शांताबाई बाळासाहेब चव्हाण आणि बाळासाहेब बाबूराव माधवराव चव्हाण या खऱ्या अर्थाने दोघही पती पत्नींना अखेरचा निरोप देण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. दोघांचंही पुण्यस्मरण आहे. आता पहिलं वर्ष श्राद्ध मातोश्रींचं आहे आणि पिताश्रींचं मला वाटतं 9वं का 10वं, त्याच्याहून पुढं भरपूर जास्त जुनं झालेला काळ आहे. एका पतीशिवाय एक पत्नी राहिली. लेकरांना लहानाचं मोठं केलं, बोटाला धरून चालायला शिकवलं, त्यांच्या पायावरती उभं केलं. अशा मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण आणि पिताश्रींचं पुण्यस्मरण आहे. या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. दोघही पती पत्नींच्या आत्म्यास भगवंताने सद्गती प्राप्त करून द्यावी. पुण्यपदरी बांधावं. अगोदर भगवंताकडे प्रार्थना. विठ्ठल. प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्वंदने जगद्गुरु वैराग्याचे महामेरू तुकोबराय यांचा आहे. साध्यातल्या साध्या माणसाला समजावं, साध्यातल्या सोप्या माणसाला समजावयाच्यासाठी हे विवेचन. पण बहुतांश लोकांना हे माहीत नसतं की वर्ष श्राद्ध का साजरं करतात. आपल्याला माहिती आहे का वर्ष श्राद्ध का साजरं करतात? साधारणतः हे आपल्याला माहिती आहे, महाराज आमच्या शेजारी भारी कार्यक्रम केला झाला म्हणून आपल्याला करायचा आहे. आमक्या तमक्या पाहुण्यांनी 1 नंबर नियोजन केलं, आपल्यालाही तसंच करायचंय हे आपल्याला माहिती आहे. कोणीतरी करताय म्हणून आपल्याला काही करायचं नाही. शेजाऱ्यांनी केला म्हणून आपल्याला अजिबात करायचं नाही. वर्ष श्राद्ध का साजरं करतात त्याच्या पाठीमागचा भाग सोप्या भाषेत थोडक्यात ऐका. आज ठीक 12 वाजता या मातोश्रींचा जीवात्मा भगवंताच्या दरबारात पोहोचतोय. आज ठीक 12 वाजता मातोश्रींचा आत्मा भगवंताच्या दरबारात पोहोचतोय. तिथं गेल्यास नंतर अख्ख्या आयुष्याचा हिशोब त्यांना द्यायचा आहे. हिशोब कसला द्यायचा आहे? किती घरं बांधली हे नाही सांगायचं, किती मुलांना जन्म दिला हे पण नाही सांगायचं, किती गाड्या घेतल्या हे पण नाही सांगायचं. हिशोब द्यायचा आहे. परमार्थ किती केला हिशोब द्यायचा आहे. चांगले किती वागलात हिशोब द्यायचा आहे. वाईट किती वागलात पाप आणि पुण्याचा हिशोब द्यायचा आहे. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे किंवा त्यांचा फोटो आहे. डोक्यातला भ्रम काढून टाका. उद्या आपला फोटो तिथं राहणार आहे आणि इथं दुसरी मंडळी आहेत. हे की नाही? आपल्याला सुद्धा एक दिवस जायचंय, आपला बी हा दिवस येणार आहे. सगळं सोडून जायचंय. त्याप्रमाणे पाप पुण्याचा हिशोब देताना पुण्य जर जास्त भरलंच तर स्वर्गाची प्राप्ती आहे, पाप जर जास्त झालंच तर नरकाची प्राप्ती आहे. आणि पाप पुण्य जर समान झालंच ना तर पुन्हा माणसाचा देह. पण कोणाला विश्वास आणि कोणाला खात्री आहे? महाराज माझंही पाप पुण्य समान होणार आणि मलाही माणसाचा देह भेटणार. कोणाला विश्वास आहे? आहे का? इथं इच्छा नाही कोणाला पाप करायची, पण पाप झाल्याशिवाय राहतंय का? चुकून का होईना, चुकून का होईना आपल्याकडून पाप होतं. अजिबात इच्छा नाही पाप करायची. मग आता पाप पुण्य समान झालंय, माणसाचा देह भेटलाय, कसलाच विचार करू नका. आता ज्याच्यासाठी देह दिला भगवंताने तेवढं काम करा. म्हणजे काही नका समजू द्या आपल्याला. 4 वेद 6 शास्त्रे 8 पुराणी काहीच नका समजू द्या. आपल्याला एवढं समजावं, हा भारी देह जो भगवंताने दिला, हा देह नेमका दिला कशासाठी बाबा? देव दिला Devi
काय सांगितलं? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचना. भारी बरोबर हातात जाग्या हात, पायात जाग्या पाय, डोळ्यात जाग्या डोळे, सगळं जिथल्या तिथे व्यवस्थित करून दिलं भगवंताने. पण ज्याच्यासाठी देह दिला, ज्याच्यासाठी एवढं नियोजन केलं, ते पूर्ण केलं का आपण? नाही केलं. भारी भगवंताचं ध्यान करण्यासाठी, भजन करण्यासाठी देह दिला. आता तुम्ही माणसं म्हणता महाराज आम्ही काय भगवंताचं ध्यान करत नाही का, आम्ही काय भगवंताचं भजन करत नाही का, आम्ही काय परमार्थ करत नाही का, असे तुम्ही म्हणता. तुम्ही परमार्थ करत नाही असं आम्हाला मुळीच म्हणायचं नाही. तुम्ही परमार्थ करताय, देवावर प्रेम नाही असा एकही माणूस नाही. पण मला सांगा, परमार्थ हा महिला मंडळी देवाला आवडेल असं झाला पाहिजे का आपल्याला आवडेल असं झाला पाहिजे? आवाज येतोय का? हा, मग कोणाला आवडेल असं झाला पाहिजे? हा, मग आपला देवाला आवडेल असं चाललाय का आपल्याला आवडेल असं चाललाय? बरोबर आहे का? मग चुकतंय ना. लक्षात ठेवा, परमार्थ किती केला याला अजिबात किंमत नाही, पण कसा केला याला मात्र निश्चित किंमत आहे का नाही? जसं मनुष्य किती दिवस जगला याला कोणी खात नाही, पण कसा जगला याला मात्र निश्चित किंमत आहे. आमच्या ज्ञानदादांसारखे महात्मे व्हायच्या 22व्या वर्षी जगाचा निरोप घेतात. नाथबाबा व्हायची 62 वर्षे जीवन जगतात. नामदेव महाराज 82 वर्षे जीवन जगतात. स्वामी विवेकानंदांसारखे महात्मे व्हायचे 39 वर्ष 6 महिने 27 दिवस आणि 7 तास जीवन जगतात. चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती आहे. गेले दिगंबर काय सांगितलं? गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. किंवा तुका म्हणे एक मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपला परमार्थ चाललाय, पण आपली सुद्धा कीर्ती पाठीमागे राहावी असं जर वाटत असेल तर भगवंताला आवडेल असा परमार्थ करायला पाहिजे का नाही? अजून सोप्या भाषेतलं उदाहरण सांगू का तुम्हाला, म्हणजे पटकन लक्षात येईल आपल्या. सोप्या भाषेतलं मला सांगा, तुम्ही सगळे संन्यासी वगैरे नाही इथं कुणी? हा, बायकोला आवडेल असं राहावं का नवऱ्याला आवडेल असं राहावं? तुमचं काय मत आहे पुरुष मंडळी? बायकोने, प्रश्न पुन्हा एकदा ऐका, आवाज नसला आला तर थोडं ह्याच्याकडे ध्यान द्या, ह्यांना आवाज जात नाही. बायकोला आवडेल असं राहावं का नवऱ्याला आवडेल असं राहावं? कळतंय का नाही? आमच्या तिकडे आहे ना माणूस गेल्या उचलतात. तुमच्या इकडे कसं आहे? तसंच आहे ना? सेम आहे ना. मग म्हणा की नवऱ्याला आवडेल असं राहावं लागेल. आपण काय बॉम्ब टाकणार काय तर लगेच? आपल्याला काय आवडतंय महत्वाचं आहे का? नाही, ह्यांना काय आवडतं ते महत्वाचं आहे. बरोबर की नाही? हा व्यवहार आहे किंवा हा संसार आहे. मग परमार्थ करताना भगवंताला आवडेल असा परमार्थ झाला पाहिजे का आपल्याला आवडेल असा? सोपं आहे, देवाला आवडेल असा. मग मी म्हणते 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे आपल्याला काही नका कळू द्या. आपल्याला एवढं समजावं की आपल्या भगवंताला काय आवडतंय बाबा, आपल्या नवऱ्याला काय आवडतं एकदा समजलं, विषय संपला. यांना वांग्याची भाजी आवडती आणि आपण रोज बेसन हाटल्यावर जमल का?
गोड होईल, हे की नाही? परमार्थ करताना देवाला काय आवडतंय, नाथ बाबा शुद्ध मराठीत आणि सोप्या भाषेत सांगतात. तुळशी माळ गळा गोपी चंदन तेरा, 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 हृदय केवळा वैष्णवांचा, 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 तुळशी माळा गळा गोपी चंदन तेरा, तुळशी माळा गळा गोपी चंदन तेरा, तुळशी